वसंत पंचमीचे शाही स्नान। प्रयागराज येथे महाकुंभ चालू असून या कुंभमेळ्यासाठी देशभरातून संत महंत भाविक येत आहे। 3 फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीचे प्रयागराज येथे अमृत स्नान होते। या प्रसंगी प्रयागराज महाकुंभ पर्वावर वसंत पंचमी पर्वणी निमित्ताने शाही स्नान संपन्न झाले। यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज समाधी स्थानबेट कोपरगाव येथील मठाचे मठाधिपती परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांचा शाही मिरवणुकामध्ये रथ काढण्यात आला। यावेळेस महामंडलेश्वरांच्या आखाड्याचे आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज यांच्या व आंतरराष्ट्रीय संरक्षण महामंत्री हरी गिरीजी महाराज यांच्या व साधू संतांच्या समवेत शाही स्नान संपन्न झाले। या प्रसंगी भाविक भक्तांनी रमेश गिरीजी महाराजांचे पूजन करून आशीर्वाद घेतले। त्यांच्या समवेत भाविकांनी देखील शाही स्नान केले। कोपरगाव समाधी स्थान या ठिकाणाहून महाकुंभमेळा प्रयागराज या ठिकाणी महान पर्वकाळ या महान या शाही स्नानामध्ये सहभागी झाले आणि हा असा सोहळा या ठिकाणी आता स्नानाला जात आहे आणि प्रयागराज हे सर्व तीर्थाचे राजे आहे म्हणून प्रयागराज म्हटलं आहे। एक त्र्यंबकराज सर्व तीर्थाचे राजे आहे म्हणून त्र्यंबकराज आणि प्रयागराज दोन या तीर्थक्षेत्राला राजाचं महत्त्व दिले आहे आणि असा हा गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम आपल्या शास्त्रा पुराणाने मानलेला आहे। पण तो या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये हा शाही स्नान सोहळा वसंत पंचमीचा